धोबीघाट परिसरात घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण शहराच्या संवेदनांना प्रश्न विचारत आहे. आपल्या 2 महिन्यांच्या चिमुकल्याला कुशीत घेऊन आई वडील घरासाठी उपोषणाला बसले आहेत. ही केवळ एका कुटुंबाची लढाई नाही, तर सामान्य नागरिकांच्या हक्काच्या संरक्षणाची कसोटी ठरू पाहते आहे. जाधव कुटुंब गेली 40 वर्षांपासून या घरात राहत होते. कुटुंब वाढल्यामुळे त्यांनी काही काळासाठी दुसरीकडे भाड्याने राहायचा निर्णय घेतला. मात्र घर रिकामे असल्याची संधी साधत काही भूमाफियांनी हे घर परवानगीशिवाय पाडून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप महेश जाधव यांनी केला आहे. आमच्या आयुष्याची कमाई, आठवणी आणि भविष्याची स्वप्न एका दिवसात उद्ध्वस्त झाले, असे भावनिक शब्दात महेश जाधव सांगतात. महेश जाधव यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने कुटुंब संतप्त आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा घेत असताना प्रशासन मौन का बाळगते? भूमाफियांना एवढे धैर्य कुठून येते? न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार महेश जाधव व त्यांची पत्नी नैना जाधव यांनी व्यक्त केला आहे. 2 महिन्याच्या बाळासह उपोषणाला बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. ही घटना केवळ एका घराची नाही, तर शहरातील वाढत्या भूमाफिया प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. जर आज या कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर उद्या कोणाचेही घर सुरक्षित राहणार नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनासाठी हीच खरी परीक्षा. आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल होणार का? पीडित कुटुंबाला संरक्षण व न्याय मिळणार का? भूमाफिया साखळीवर कठोर कारवाई होणार का? उल्हासनगरातील ही घटना प्रशासनासाठी केवळ एक तक्रार नसून कायदा आणि सुव्यवस्थेवरील विश्वास टिकवण्याची मोठी परीक्षा आहे. आमची जागा तोडली. आमचं दुकान होतं, आम्ही इथे राहत नव्हतो. 5-6 महिन्यापासून आमची सासूबाई गावी गेली. आम्ही नसताना आमची जागा तोडण्यात आली. तोडून इथे मंदिर बांधण्याचं काम करण्यात येत होतं. कोण करतात? हे पप्प्या गायकवाड, पवन गुप्ता, अमित गुप्ता. आमची स्वतःची जागा, आमच्याकडे टॅक्स पावती, आमच्या आजा सासऱ्याच्या नावावरती जागा आहे. कधी तोडलं हे सगळं? हे 9 तारखेला. या संदर्भात कुठे तक्रार वगैरे केली? हो, पोलीस आमची तक्रार नाही घेते. पोलीस फक्त उडवाउडवीची उत्तरं देतात. तुम्ही बसून सेटल करा, बसून सेटल करा. आम्ही काय बसून सेटल करणार आहे? आमची एवढी जागा त्यांनी तोडलीये, इथे मंदिर बांधायला घेतले. मग त्यांनी याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं ना. ते नाही घेते. आम्ही किती चक्रा मारतोय. किती वर्षांपासून ती जागा आहे तुमच्या ताब्यात? या आमची 50 वर्ष झालेत. ही जागा आमचीच आहे. आमचे आजी सासरे होते पहिले, त्याच्यानंतर आमचे सासरे होते, आता ते वारलेत. आमची सासूबाई आहे, पण आता 6 महिन्यापासून ते नव्हते इथे. तोडलं कसं काय? तुम्ही इकडे कोण नव्हते का त्यावेळेस? नाही, आम्ही कोणीच नव्हतं ना इथे. मी भाड्याने राहते. हे तोडलं तर भाड्याने राहायचं काय कारण? जर जागा स्वतःची असताना जागा आम्हाला पुरत नाही ना. घर छोटं आहे आमचं. आमची फॅमिली मोठी झाली, आता जागा पुरत नव्हती म्हणून मी भाड्याने गेले. आम्ही भाड्याने राहत होतो. पण सासूबाई माझी इथेच होती. पण आता 5-6 महिन्यापासून ते पण गावाला ये जा करत होते. त्याच्यामुळे इथे लक्ष नाही गेलं त्यांचं वालं. तुमची तक्रार का घेतली? काय कारण काय? ते काय माहित नाही का घेत नाही. कारण ते मोठे लोक आहेत ना, आम्ही छोटे झालो. त्यांच्याकडे पावर आहे, आमच्याकडे नाहीये. पप्प्या गायकवाड. माझं मैना महेश जाधव. माझं नाव महेश अनिल जाधव. ही माझी आजोबांची जागा. इथं आम्ही 5-6 महिन्यापासून राहत नाही. माझी मम्मी राहते, पण इथं आमची काही लोकांनी, जातीवादी लोकांनी बळजबरीने जागा बळकटण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. आणि पोलीस आमची काही दखल घेत नाही. मी माझी मुलगी आज 15 दिवस झाले, 2 महिन्याची पोरगी, तिला घेऊन मी आज 15 दिवसापासून मी माझी नाईट ड्युटी करून येऊन दिवसचा पोलीस स्टेशनला चक्कर मारते, पण पोलीस स्टेशन आमची काही दखल घेत नाहीये. उडवाउडीची आम्हाला उत्तरं भेटतात आहे आणि प्रशासन याच्याबद्दल काही दखल घेऊन नाही राहिले. आम्हाला ज्यांनी पाडले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. मी माझ्या जागेवर बसलेले, मला जोपर्यंत कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही.